अधिवेशनाचा आज सूप वाजणार आहे। विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देणार आहेत, तर विरोधक मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर आजही आक्रमक राहणार आहेत। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। सुशांत, खरं तर आजचा शेवटचा दिवस आहे। आजपर्यंत अधिवेशनामध्ये नेमकं काय काय घडलं? मागच्या 5 ते 6 दिवसांमध्ये आपण पाहिलंय, आज नेमकं काय काय होऊ शकतं? अगदी बरोबर आहे विक्रांत। आज खरं तर अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि आपण पाहिलं असेल तर पहिल्याच दिवसापासून बीड असेल, परभणी असेल, या ठिकाणी ज्या घटना घडल्यात, पुणे येथे जी घटना घडली, यावर विरोधक जे आहेत ते पहिल्याच दिवसापासून आक्रमक होते। 2 दिवस 101 अन्वये चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी खरं तर या दोन्ही प्रकरणावर आपलं उत्तर दिलेलं आहे। तरी देखील विरोधकांचं समाधान झालेलं नाही। राज्यातली कायदा सुव्यवस्था जी आहे ती बिघडत चाललेली आहे। मग त्यामध्ये लहान मुलांचं अपहरणाचे प्रकार असतील, महिलांवर वाढते अत्याचार असतील, यासारखे प्रमुख मुद्दे जे आहेत ते आज अंतिम आठवडा प्रस्तावात जे आहेत ते घेण्यात येतील। अर्थात मुख्यमंत्री या सगळ्यांना काय उत्तर देणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। शेवटचा दिवस असल्यानं खरं तर अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। कारण ज्या पद्धतीने यामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये शेतकऱ्यांना जो हमीभाव मिळत नाही सोयाबीनला, त्याबाबत देखील बोललं जाणार आहे। मात्र खरा विरोधकांचा फोकस जो असणार आहे तो राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था। याचं मुख्य कारण म्हणजे विरोधकांचा थेट आरोप आहे, बीडमध्ये जी घटना घडली त्यामध्ये कुठेतरी आरोपीला आणि अर्थातच त्यामागील जे सूत्रधार आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न जे आहे ते हे सरकार करते। काल मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर देखील जितेंद्र आव्हाड असतील, नाना पटोले असतील, यांनी थेट सरकारला मुख्यमंत्र्यांवर टीका केली। ते म्हणाले की तुमच्याच सरकारमधील एक मंत्री आहे, त्याला तुम्ही पाठीशी का घालता? अर्थातच त्यांचं लक्ष जे आहे ते धनंजय मुंडे यांच्याकडे होतं। वाल्मिक कराडला तात्काळ अटक करा, वाल्मिक कराड कुठे लपलाय हे आम्ही सांगतो, असं विरोधकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आज अंतिम आठवडा प्रस्तावात देखील पुन्हा एकदा बीड, परभणी, राज्यातील कायदा सुव्यवस्था, लहान मुलांचं होणारं अपहरण आणि राज्यात ज्या पद्धतीने ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे त्यावर देखील आजच्या अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधकांकडून भाष्य करण्यात येणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।